फायदा भारताला होत आहे. बरोबर. सचिनजी, आफ्रिकेकडे नैसर्गिक साधन संपत्ती सुद्धा खाण आहे आणि भारताकडे काय आहे? भारताकडे तंत्रज्ञान आहे आणि कुशल मनुष्यबळ आहे. तर एकंदर ही जी विन विन अशी परिस्थिती आपण म्हणू शकतो अगदी. याला, तर ह्या परिस्थितीमध्ये भारत केवळ कच्चा माल आयात न करता तिथे स्थानिक स्तरावर मूल्यवर्धन, ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो, ते कसं करू शकतो? अ, अमेरिका, युरोपच्या मानानं भारत थोडा कम विकसित असला तरी आफ्रिकेच्या मानानं आपण बऱ्यापैकी प्रगत आहोत. त्यामुळं तंत्रज्ञानासाठी, उच्च तंत्रज्ञानासाठी जसा भारत अमेरिका, युरोप या देशांकडे बघतो, तसेच आफ्रिकी देश भारताकडे बघतात. आणि भारतीय तंत्रज्ञान हे युरोप, अमेरिकेच्या मानानं तुलनेनं खूप कमी दरात उपलब्ध आहे. त्याचबरोबर युरोप, अमेरिकी देश किंवा चीन देखील आजकाल ज्या पद्धतीनं एक सगळी संपत्ती ओरबाडून घेण्याचं धोरण आहे किंवा छोट्या देशांचं किंवा विकसनशील देशांचं सार्वभौमत्वच गहाण टाकलं जातं. तर ही परिस्थिती भारताबाबत नाहीये. त्यामुळे तंत्रज्ञानासाठी आणि आर्थिक गुंतवणुकीसाठी देखील आफ्रिकी देश भारताकडे खूप अपेक्षेनं बघत आहेत आणि भारतही त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद देत आहे. आणि हे संबंध हळूहळू वाढू लागलेले आहेत. बरोबर. कृषी तंत्रज्ञानामध्ये भारतानं साधारण 1960च्या दशकामध्ये जी कृषी क्रांती किंवा ग्रीन रेव्होल्यूशन केली शेतीमध्ये, तिचा फायदा हळूहळू पर्कोलेट होऊन या आशियाई आणि आफ्रिकी देशांनाही आता हळूहळू मिळायला लागलेला आहे. जेनेटिक इंजिनिअरिंगवर आधारित वेगवेगळे वाण असतील, कृषीला पूरक जी क्षेत्र आहेत, पशुपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल, छोट्या प्रमाणावर बायोगॅस आणि हे जे उद्योग आहेत, दुग्धोत्पादन आहे, या सर्व पूरक उद्योगांमध्ये भारत आफ्रिकी देशांना खूप चांगली मदत करू शकतो. त्याचबरोबर सिंचनाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या नवीन पद्धती विकसित होत आहेत, त्या भारत आफ्रिकी देशांना देऊ शकतो आणि या स्तरावर एक नवीन आघाडी किंवा नवीन भागीदारी विकसित व्हायला लागलेली आपल्याला दिसत आहे. सचिनजी, आफ्रिकी महासंघामधले 64 देश आहेत. या 64 देशांशी भारताचे संबंध